नगरसेवक शानू पठाण यांना ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून हटवण्याची एमआयएमची मागणी. नगरसेवक शानू पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी एमआयएमच्या नगरसेविका सैर शेख यांचे वडील आणि मुंब्र्यातील एमआयएमचे नेते युनुस शेख यांच्याकडून करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे 27 जानेवारी 2026 रोजी विजयाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जशन-ए-जीत कार्यक्रमात अशरफ पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत कथित आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विधानामुळे समाजात तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद झाले आहे. या प्रकरणी 1 मार्च 2026 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात शानू पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अशा गंभीर आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तीला ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेसारखे सन्मानाचे पद देण्यात आल्याबद्दलही निवेदनातून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. संबंधितावर योग्य ती कारवाई करून त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून त्वरित हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शिवाजी महाराज बद्दल जे आमचे शिक्षकांनी शिकवले, आम्हाला जे जाणीव दिली, त्याबद्दल आम्हाला सगळी गोष्ट काय काय कसा झाला, शिवनेरीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि सगळे, आणि ते महाराष्ट्राची आणबाण शान आहे. आणि आज महाराष्ट्र घडवणारा ते सगळे मोठे शिवाजी महाराज, उनके खिलाफ शानू पठाण ने इलेक्शन में 27 जनवरी 2026 की सभा में वक्तव्य किया. उन्होंने कहा कि शिवाजी महाराज फला फला. फला फला क्या होता है? फला फला एक किसी छोटे मोटे आदमी के लिए आप फला फला का वर्ड इस्तेमाल कर सकते हो. उसको लेकर उनके ऊपर एक एफआईआर दर्ज हो गई 1 मार्च 2026 को, और इस मैटर को जो है रफा दफा कर दिया गया. मगर हमारा बोलना ऐसा है कि जो शख्स छत्रपति शिवाजी महाराज के बारे में ऐसा वक्तव्य करता है, उसको विरोधी पक्ष नेता पे आज हमारी महानगर पालिका जो शिवराज के नाम के ऊपर, शिवाजी महाराज के नाम के ऊपर शिवसेना पक्ष आज यहाँ पर सत्ता में है, वो पक्ष अगर शर्म की बात है कि शिवाजी महाराज के बारे में बोलने वाले को विरोधी पक्ष नेता बनाया जाता है. क्या ये सर्टिफिकेट है? क्या ये कोई उसका लायकी का सर्टिफिकेट है कि शिवाजी महाराज के बदल बोला, उसके खिलाफ एफआईआर हुआ? तो आज हमने महापौर को और थाने कमिश्नर को प्लस मुख्यमंत्री साहब और उप मुख्यमंत्री साहब जनाब एकनाथ शिंदे साहब, इनके भी लेटर अभी रेडी है. शिंदे साहब की तब्येत बराबर नहीं है, आजारी है, और पावसामुळे आम्ही मुंबईला जाऊ शकला नाही. ते उद्या आम्ही तिथे पण लेटर देणार आहे. ते आमची मागणी अशी आहे की तरी महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या इस्माला ठाणे महानगरपालिकेचे सन्मानाचे विरोधी पक्ष नेता पद देण्यात आले तरी ही अत्यंत लाजिवानी गोष्ट आहे. तरी आपणास विनंती आहे की अशरफ पठाण शानू यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व त्यांना ठाणे महानगरपालिकाच्या विरोधी पक्ष नेता पदावरून त्वरित हटवण्यात यावी, ही आमची नम्र विनंती आहे. तर तुम्ही एवढं सगळं करताय, वाटतंय काय याबाबतचा पाठपुरावा कशा प्रकारे तुमचा असणार आहे? आता आम्ही इथे दिले, नंतर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेट घेऊ आम्ही साहेबांची, आणि भेट घेऊन त्यांना पण लेटर देऊ आणि कारवाईची मांग करू. त्यांच्या पक्षमध्ये जर राष्ट्रवादी SP शरद पवार पक्ष, त्यात दुसरे लोक आहे ना, सुधीर भगत आहे, बरेच एक्सपिरियन्स होल्डर आहे, त्यांना द्या ना. ऐसे लोकांना का देते जो शिवाजी महाराज उनके मन में शिवाजी महाराज के लिए इज्जत नहीं है, तो वो कैसा आप उनको इतना बड़ा पद दे सकते हो? तो उनको पद से हटाओ, उसी पक्ष के दूसरे लोगों को दो, ताकि उसको सबक मिलना चाहिए. तुम बोल के पद में बैठे हो ऐसा नहीं, उनको शिक्षा मिलनी चाहिए, सबक मिलना चाहिए. ठाणे महानगर पालिका
और यहाँ की जो सत्ताधारी शिवसेना पक्ष है उससे मेरी रिक्वेस्ट है कि त्वरित इनके पक्ष को लेटर दिया जाए कि श्री शिवाजी महाराज के बारे में बोला जिसका एफआईआर है, जब तक ये एफआईआर से बरी नहीं होता इसको कोई भी बड़ी पोस्ट मिलनी नहीं चाहिए, ताकि दोबारा कोई शिवाजी महाराज के बारे में बोलने के पहले 100 टाइम सोचे। ये हमारा बोलना है। थैंक यू।